लोगोस मिनिस्ट्री या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। प्रभू येशू ख्रिस्त जो संपूर्ण जगाचा तारणारा, त्याच्या अति पवित्र नावामध्ये मी ॲलन लोबो आपणा सर्वांना शुभेच्छा देत आहे। हे चॅनल सबस्क्राइब करणाऱ्या सर्वांचे मी हृदयपूर्वक आभारी आहे। कृपया आपला हा व्हिडिओ इतरांपर्यंत पोहोचविण्यासाठी आमचे सहाय्य करावे, म्हणजे देवाचं सत्य वचन हे पुढे पुढे जात राहील। धन्यवाद। गॉड ब्लेस यू। प्रभू येशू ख्रिस्ताची स्तुती असो। माझ्या प्रिय भाव बहिणीनो, प्रभू येशू ख्रिस्त तुम्हा सर्वांस त्याचा स्वर्गीय आशीर्वाद देवो। आज आम्ही एका महत्त्वाच्या आणि अत्यंत गंभीर विषयाकडे आमचं लक्ष लावणार आहोत। या विषयाचं शीर्षक आहे ख्रिस्त विरोधी आत्म्याचे कार्य। हा विषय आम्हा सर्वच ख्रिस्ती व्यक्तींना समजणं फारच अत्यावश्यक आहे। म्हणूनच मी तुमच्या पुढे हा विषय एकदम स्पष्टपणे मांडण्याचा प्रयत्न करीत आहे। हा विषय आम्हा ख्रिस्ती लोकांचे डोळे उघडणारा मुख्य विषयांपैकी एक आहे। आज ख्रिस्त विरोधी आत्मा हा संपूर्ण जागतिक मंडळामध्ये कार्य करीत आहे। अशी एकही ख्रिस्ताची मंडळी नाही जेथे ख्रिस्त विरोधी आत्म्याचे कार्य आढळत नाही। आज ख्रिस्ताच्या खऱ्या मंडळीमध्ये देखील ख्रिस्त विरोधी आत्मा छुप्या स्वरूपामध्ये कार्य करीत आहे। धार्मिक रूढी, परंपरा आणि चालीरीती, मनुष्यांच्या द्वारे बनविलेल्या शिकवणुकी म्हणजेच अन्य मते यांच्या प्रभावाखाली आज अनेक ख्रिस्ती व्यक्ती आहेत। प्रत्येक व्यक्तीला जो देवाच्या मंडळीमध्ये आहे, जो ख्रिस्ती मंडळीमध्ये आहे, त्याला या ख्रिस्त विरोधी आत्म्याशी व्यवहार कधी ना कधी करावा लागणारच आहे। ख्रिस्त विरोधी आत्मा म्हणजे विरोध दर्शविणारा आत्मा। अर्थात ख्रिस्ताने स्वतः पंतय पिलातापुढे साक्ष दिली की मी सत्याची साक्ष देण्यासाठी आलेलो आहे। ख्रिस्त हा देवाचा शब्द आहे व योहान 17:17 नुसार प्रभू येशू ख्रिस्त हाच सत्य आहे। परंतु ख्रिस्त विरोधी हा सत्याला विकृत करणारा आत्मा आहे। अर्थात हा ख्रिस्ताला व त्याच्या मंडळीला विरोध करणारा आहे। अर्थात योहान शुभवर्तमान 8व्या अध्यायाचं 44 वचन ही त्या आत्म्याची आम्हाला ओळख देते। तुम्ही आपला बाप सैतान यापासून झाला आहात आणि तुमच्या बापाच्या वासनांप्रमाणे करायला इच्छिता। तो प्रारंभापासून मनुष्य घातक होता आणि तो सत्यात टिकला नाही, कारण त्याच्यामध्ये सत्य नाही। तो खोटे बोलतो तेव्हा तो स्वतःचे बोलतो, कारण तो लबाड व लबाडीचा बाप आहे। अर्थात प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटले होते, तुम्ही त्यांच्या फळावरून त्यांना ओळखाल। फळावरूनच आम्हाला या आत्म्याची पारख होते। हा ख्रिस्त विरोधी आत्मा जो आहे हा सत्यामध्ये टिकणारा आत्मा नाही, हा सत्य बोलणारा नाही, खोटे बोलणारा आत्मा आहे। लबाड व लबाडीचा बाप याचा आत्मा आहे। आज आम्ही ज्या समयात राहत आहोत यामध्ये 2 राज्यांची युद्धे चालू आहेत। एक प्रकाशाचे राज्य व दुसरे अंधकाराचे राज्य। सैतानाच्या राज्याचा अंत फारच जवळ आला आहे, कारण बायबल जो देवाचा शब्द आहे तो सैतानाच्या निर्मितीपासून ते त्याचे संपूर्ण अस्तित्व कसे नष्ट केले जाईल हे दाखवितो। ख्रिस्त विरोधी आत्मा मंडळामध्ये प्रवेश केलेल्या लोकांमध्ये आढळतो। अर्थात हे देवाच्या अस्तित्वाला मानणारे असतात, देवाच्या वचनाला मानतात, परंतु पूर्ण वचन स्वीकारित नसतात। ख्रिस्त विरोधी आत्मा याविषयीचं चित्र जर आम्ही पाहू, स्वर्गांतूनच या आत्म्याने विरोधाला सुरुवात केली। देवालाच विरोध केल्या कारणाने त्याला खाली फेकण्यात येते। परंतु जेव्हा हा सैतान खाली फेकण्यात येतो तेव्हा हा सैतान आम्हाला एदेन बागेमध्ये आढळतो। उत्पत्ती 3ऱ्या अध्यायामध्ये आम्हाला आढळते, देवाने मनुष्यांना निर्माण केले आपल्या प्रतिरूपात। त्यांना 10 आज्ञा देण्यात आल्या नव्हत्या, एकच आज्ञा देण्यात आली होती। उत्पत्ती 2रा अध्याय 17वं वचन, पण बऱ्या वाईटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे फळ खाऊ नको। ज्या दिवशी त्याचे फळ तू खाशील त्या दिवशी तू खास मरशील। ही एकच आज्ञा परमेश्वराने मनुष्यांना दिली होती, हीच पाळावी ही देवाची मनुष्यांकडून अपेक्षा होती। परंतु त्या ठिकाणी आम्हाला आढळते सर्प नावाचा एक व्यक्ती होता। हा फार एक आकर्षक व धूर्त व्यक्ती होता। हा एक पहिलाच असा व्यक्ती आम्हाला आढळतो ज्याने देवाच्या शब्दामध्ये म्हणजे देवाने दिलेल्या उत्पत्ती 2:17व्या वचनामध्ये भर घालून त्या शब्दाचा अनुवाद बदललेला आहे। व जेव्हा तो या वचनांचा अनुवाद बदलतो तेव्हा तो अनुवाद हव्वेला पटवूनही देतो। यासाठी विकृत केलेलं वचन, भेसळयुक्त केलेलं वचन हेच खरं आहे हे तिला दाखवून द्यावं, हाच या सर्पाचा यामागे उद्देश होता। येथेच पतनाची सुरुवात झालेली आम्हाला आढळते। अर्थात मानव जातीचं पतन
ख्रिस्त विरोधी आत्म्याकडून झालेला आहे. हा भुरळ घालणारा आत्मा आहे, मोहित करणारा आत्मा आहे. देवाच्या वचनाचा अनुवाद पालटून व गैरअनुवाद करून तोच खरा अनुवाद आहे हे दाखविणारा हा आत्मा आहे. म्हणूनच आम्हाला उत्पत्ती 3:15 मध्ये आढळत आहे, आणि तू व स्त्री, तुझी संतती व तिची संतती यामध्ये मी परस्पर वैर स्थापीन. ती तुझे डोके फोडील व तू तिची टाच फोडशील. अर्थात या ठिकाणी सर्पामध्ये ख्रिस्त विरोधी आत्मा देहधारी झाल्याचं आम्हाला आढळत आहे. म्हणूनच सर्प हा व्यक्ती देहधारी झालेला सैतानच होता. योहान शुभवर्तमान 13 अध्याय याच्या 27 वचनाबरोबर आम्ही जेव्हा तुलना करीतो तेव्हा आम्हाला ही गोष्ट स्पष्टपणे आढळून येते. घास दिल्याबरोबर सैतान त्याच्यामध्ये शिरला. मग येशूने त्याला म्हटले, तुला जे करावयाचे आहे ते लवकर करून टाक. अर्थात यहुदा इस्करियोत यामध्ये सैतान शिरलेला आहे. असे वचन या जगामध्ये इतर कोणाविषयी आम्हाला आढळत नाही. परंतु यहुदा नाशाचा पुत्र होता. सर्प देखील नाशाचाच पुत्र आहे असे आम्हाला आढळते. म्हणूनच उत्पत्तीच्या 3 अध्यायामध्ये 14व्या वचनामध्ये सर्प शापग्रस्त झालेला आम्हाला आढळतो. या विश्वामध्ये निर्माण केलेल्या कोणत्याच प्राण्यांना शाप मिळाला नव्हता, परंतु सर्प म्हटलेल्या व्यक्तीला शाप मिळालेला आहे व त्या वेळेला त्याला डिफॉर्म करण्यात आले. म्हणजे त्याचं प्रत्यक्षात असणारं स्वरूप हे बदललं गेलं आणि तो पोटावर चालणारा सरपटणारा प्राणी बनला. परंतु या ठिकाणी आम्ही पाहत आहोत 15व्या वचनामध्ये देव न्याय करीत आहे. सर्पाला म्हणत आहे, तू आणि स्त्री, तुझी संतती म्हणजे सर्पाची संतती आणि तिची संतती म्हणजे स्त्रीची संतती. स्त्रीची संतती म्हणजेच ख्रिस्त, याविषयीची ही भविष्यवाणी होती. यामध्ये मी परस्पर वैर स्थापीन. अर्थात या ठिकाणी आम्ही पाहत आहोत वैमनस्य या ठिकाणी निर्माण झालेला आहे. अर्थात ख्रिस्त जो स्त्रीचे बीज व सर्पाचे बीज या दोघांमध्ये वैर म्हणजे विरोध स्थापित झाले. जवळजवळ गेल्या 6000 वर्षापासून या ख्रिस्त विरोधी आत्म्याचं राज्य मानवी राज्यामध्ये चालू झालं. गेल्या 6000 वर्षाच्या मानवी इतिहासामध्ये मनुष्य मरून गेली व इतिहास जमा झाली. परंतु हा एक आत्मा जो ख्रिस्त विरोधी आत्मा हा मरण पावलेला नाही. हा गेल्या 6000 वर्षापासून मानव जातीमध्ये फसविण्याचे कार्य करीत आलेला आहे. ख्रिस्ताचा आत्मा व ख्रिस्त विरोधी आत्मा हे एकाच सरळ रेषेत कार्य करीत चाललेले आहेत असे आम्हाला आढळत आहे. अर्थात जेव्हा प्रारंभी शब्द देहधारी झाला म्हणजे देव इमॅन्युअल बनला, तेव्हाच आम्हाला त्याच बाजूला आम्हाला आढळते यहुदा इस्करियोत हा देखील जो नाशाचा पुत्र तो देखील देहधारी झाला. ख्रिस्त विरोधी आत्मा हा कोणामध्ये कार्य करीत असतो हे प्रथम आम्ही पाहूया. इफिस्करास पत्र याचा 2 अध्याय 2 वचन म्हणते, त्या पातकामध्ये तुम्ही पूर्वी चालत होता. अर्थात या जगाच्या रहाटीप्रमाणे अंतरिक्षांतील राज्यांचा अधिपती म्हणजे आज्ञा मोडणाऱ्या लोकांत आता कार्य करणाऱ्या आत्म्याचा अधिपती याच्या धोरणाप्रमाणे चालत होता. या वचनावरून आम्हाला काय आढळते? आज्ञाभंजक लोकांमध्ये हा आत्मा कार्य करीत आहे. आणि यावरूनच आम्हाला असं आढळून येत आहे की संपूर्ण जग या ख्रिस्त विरोधी आत्म्याला वश झालेला आहे. अर्थात योहानाचं पहिलं पत्र याचा 5 अध्याय 19 वचन म्हणते, आपण देवापासून आहो हे आपल्याला ठाऊक आहे, सगळे जग त्या दुष्टाला वश झाले आहे. अर्थात या वचनावरून आम्हाला असा बोध होतो की संपूर्ण जग ख्रिस्त विरोधी आत्म्याच्या गुलामीमध्ये सापडलेला आहे. इब्री लोकास पत्र याचा 5 अध्याय 13 वचन म्हणते, कारण दुधावर राहणारा नीतिमत्वाच्या वचनाशी अपरिचित असतो, कारण तो बाळक आहे. पण ज्यांच्या ज्ञानेंद्रियांना वहिवाटीने चांगले आणि वाईट समजण्याचा सराव झाला आहे अशा प्रौढांसाठी जड अन्न आहे. अर्थात या ठिकाणी आम्ही पाहत आहोत की सर्व ख्रिस्ती व्यक्तींना हा विषय समजणारा नाहीये, कारण काही ख्रिस्ती व्यक्ती हे दूध पिणाऱ्या बालकाप्रमाणे आहेत. या कारणामुळे त्यांची वाढ झालेली नाही, म्हणून नीतिमत्वाच्या वचनाविषयी ते अपरिचित आहेत. म्हणजे त्यांना खरी समज अजूनही मिळालेली नाही, कारण त्यांच्या ज्ञानेंद्रियांना या गोष्टीचा सराव नसल्याने ते ख्रिस्त विरोधी आत्मा व त्या आत्म्याद्वारे चालविले गेलेले कार्य ओळखू शकत नाहीत. म्हणूनच आजच्या या काळामध्ये ज्या वेळेत तुम्ही आणि आम्ही राहत आहोत, आम्हाला देवाजवळ या विषयी पवित्र आत्म्याकडून मिळणारी पारख मागणं अत्यंत आवश्यक आहे. योहान जो प्रभू येशूचा आवडता शिष्य म्हणजे प्रेषित, ज्याने योहान शुभवर्तमान लिहिलं,
त्यानंतर योहानाचं पहिलं पत्र, दुसरं पत्र आणि तिसरं पत्र लिहिलं आणि प्रकटीकरणाचं पुस्तक ही ज्याच्याद्वारे लिहिण्यात आलं त्याला स्वर्गीय पित्यापासून ख्रिस्ताची खास ओळख म्हणजे ख्रिस्ताचं दैवी प्रकाशन प्राप्त झाले होते. म्हणूनच येशू ख्रिस्ताचं देवत्व तो ओळखत होता. म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्ताच्या या पृथ्वीवरील जन्माविषयी त्याने काही लिहिलं नाही की प्रभू येशू ख्रिस्त प्रारंभी शब्द होता आणि तो शब्द देही झाला. ही येशूची ओळख त्याला देवापासून प्राप्त झाली होती. म्हणून योहान कृष्ण शुभवर्तमान याचा 20वा अध्याय याच्या 28 वचनात आम्हाला पाहायला मिळते, थोमाने त्याला म्हटले, माझा प्रभू व माझा देव. 4ही शुभवर्तमानापैकी हे एकमेव शुभवर्तमान आहे ज्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त हा देव आहे अशी घोषणा जो प्रेषित योहान याच्याद्वारे करण्यात आलेली आहे. आम्हाला या ठिकाणी असे आढळत आहे की जशी ख्रिस्त येशूची ओळख योहानाला दैवी प्रकाशनाद्वारे देण्यात आली होती तशीच ओळख ख्रिस्त विरोधी आत्मेविषयीची देखील या प्रेषित योहानाला देण्यात आली आहे. म्हणून योहान कृष्ण शुभवर्तमानामध्ये व योहानाने लिहिलेली 3ही पत्रे आणि प्रकटीकरणाचं पुस्तक यामध्ये ख्रिस्त विरोधी आत्म्याचं कार्य याचं संपूर्ण स्पष्टीकरण या योहानाने दिलेलं आहे. ख्रिस्त विरोधी आत्म्याविषयी आम्ही 5 गोष्टी पाहणार आहोत. या 5 गोष्टी ख्रिस्त विरोधी आत्म्याची ओळख देतात. योहानाचं पहिलं पत्र याचा 2रा अध्याय 18 आणि 19 वचन मी आपणापुढे वाचत आहे. मुलांनो, ही शेवटची घटका आहे आणि ख्रिस्त विरोधक येणार असे तुम्ही ऐकले. त्याप्रमाणे आताच पुष्कळ ख्रिस्त विरोधक उठले आहेत. यावरून आपल्याला दिसून येते की ही शेवटली घटका आहे. आपल्यातूनच ते निघाले तरी ते आपले नव्हते. ते आपले असते तर आपल्या बरोबर राहिले असते. त्यांच्यातील कोणीही आपला नाही हे प्रकट व्हावे म्हणून ते निघाले. अर्थात 2000 वर्षापूर्वी योहानाने हे पत्र लिहिलेलं आहे आणि तो त्यावेळेलाच संबोधून म्हणत आहे की ही शेवटली घटका आहे. अर्थात शेवटच्या काळाला सुरुवात 2000 वर्षापूर्वी झालेली आहे. इब्री लोकास पत्र 1 अध्याय 2 वचन म्हणते, तो या काळाच्या शेवटी पुत्राच्या द्वारे आपल्याशी बोललेला आहे. अर्थात आम्हाला या ठिकाणी आढळत आहे शेवटच्या काळाला जी सुरुवात झाली ती प्रभू येशू ख्रिस्ताच्या पहिल्या येण्याच्या वेळेला झालेली आहे. मग आज तुम्ही आणि आम्ही कुठे पोहोचलेलो आहोत? तुम्ही आणि आम्ही आज अंत समयाच्या शेवटच्या सेकंदात पोहोचलेलो आहोत. व शेवटच्या काळाची लक्षणे ओळखायची असतील तर योहान या 18व्या वचनात म्हणतो की ख्रिस्त विरोधक येणार असे तुम्ही ऐकले व त्याप्रमाणे आताच पुष्कळ ख्रिस्त विरोधक उठले आहेत. अर्थात ख्रिस्त विरोधक येणार अंतकाळ ओळखण्याचं हे चिन्ह आहे. अर्थात हे व्यक्ती आपल्या स्वतःला काही टॅग लावून फिरणारी व्यक्ती नाहीत की मी ख्रिस्त विरोधक आहे, परंतु देवाचा आत्मा, पवित्र आत्मा हाच आम्हाला या व्यक्तींची ओळख करून देणार आहे. 19 वचनामध्ये त्यांच्याविषयी खास गोष्ट म्हटलेली आहे. वचन या ठिकाणी 19वे वचन म्हणत आहे, आपल्यातूनच ते निघाले तरी ते आपले नव्हते. ते आपले असते तर आपल्या बरोबर राहिले असते. त्यांच्यातील कोणीही आपला नाही हे प्रकट व्हावे म्हणून ते निघाले. अर्थात या ठिकाणी वचन आम्हाला काय शिकवत आहे? जीवनाचं परिवर्तन न झालेले असे या लोकांना देवाच्या मंडळीमध्ये प्रवेश मिळालेला आहे म्हणून ते देवाच्या मंडळीमध्ये बसलेली लोक आहेत. दुसरी गोष्ट त्यांची ओळख देत आहे, एका विशिष्ट वेळेलाच ते प्रकट होणार आहेत. ते लपून आहेत मंडळांमध्ये, परंतु जिथपर्यंत त्यांची वेळ येत नाही तिथपर्यंत ते प्रकट केले जाणार नाहीत. ही योहानाने भविष्यवाणी 2000 वर्षापूर्वी लिहून ठेवलेली आहे. योहान कृष्ण शुभवर्तमान याच्या 6व्या अध्यायामध्ये देखील येशूचे 70 शिष्य येशूला एका दिवशी सोडून जाताना आम्हाला आढळत आहेत. या वचनाबरोबर या गोष्टींची तुलना केल्यावर आम्हाला असे कळते की ख्रिस्त विरोधी आत्म्याच्या स्वाधीन अशाच प्रकारे मंडळींतील लोक त्या प्रभावाखाली सापडतात. अर्थात असे व्यक्ती जे मंडळामध्ये काही काळापासून आहेत त्यांना प्रवेश मिळालेला आहे, परंतु एक वेळ आल्यावर ते निघून जाणार आहेत. आणि या ठिकाणी आम्ही पाहत आहोत येशूचे 70 शिष्य हे अशाच प्रकारे ख्रिस्त विरोधी आत्म्याने प्रभावित झालेले आम्हाला आढळत आहेत. ते आपले नव्हते म्हणून आपल्यातून निघून गेले. हे प्रकट व्हावे म्हणून त्यांनी अशा प्रकारचा निर्णय घेतला. अर्थात ख्रिस्त विरोधी आत्मा हा वचनाला नाकारित नाही. तो दाखवितो की सर्व वचनावर तो विश्वास करीतो, परंतु जसे वचनात लिहिण्यात आलेले आहे तसे तो संपूर्ण वचने स्वीकारित नाही. हाच ख्रिस्त विरोधी आत्मा आहे. हीच त्याची ओळख आहे, जो वचनाला विरोध करीतो, वचनाचा स्वीकार करीत नाही. म्हणून योहान कृष्ण शुभवर्तमान 6 अध्याय 7व्या वचनात आम्हाला आढळते, त्याच्या शिष्यांपैकी पुष्कळ जण हे ऐकून म्हणाले, हे वचन कठीण आहे, हे कोण ऐकून घेऊ शकतो? अर्थात वचन कठीण आहे आणि वचन कोण ऐकून घेऊ शकतो? अर्थात ऐकण्याची देखील त्यांची इच्छा राहिलेली नाही.
ही आहे ख्रिस्त विरोधी आत्म्याची कार्ये. 61व्या वचनात प्रभू येशू त्याला म्हणत आहे की यामुळे तुम्ही अडखळता काय? देवाच्या वचनाला न मानल्यामुळेच मनुष्य अडखळत असतात. पेत्राचे पहिले पत्र याचा 2 अध्याय 8वं वचन म्हणते, ठेच लागण्याचा धोंडा व अडखळण्याचा खडक असा झाला. ते वचन मानित नसल्यामुळे ठेचाळतात, त्यासाठी ते नेमलेलेही होते. अर्थात या ठिकाणी आम्हाला आढळत आहे जे ख्रिस्ताचे ते पूर्वीपासूनच नेमलेले आहेत आणि जे ख्रिस्ताचे नाहीत ते देखील पूर्वीपासून नेमलेले आहेत. ते अडखळणार, ख्रिस्त म्हटलेल्या खडकावरच ते अडखळणार, ठेचा खाणार, कारण ते वचन मानित नाहीत. म्हणून वचन त्यांची ओळख देत आहे, ते त्यासाठीच नेमलेले आहेत. तिमोथेला 2 पत्र याच्या 2 अध्यायामध्ये आम्ही 16 आणि 17 वचन वाचतो, परंतु अमंगळपणाच्या रिकाम्या वटवटी टाळ, कारण त्यामुळे ते अभक्तीत अधिकच पुढे जातील आणि तशांचे शिक्षण काळपुळीसारखे सरत जाईल. त्यांच्यामध्ये हुमनाय व फिलेत हे आहेत. हे खरेपणाविषयी चुकले आहेत, पुन्हा उठणे इतक्यात होऊन गेले आहे असे ते म्हणतात आणि कित्येकांचा विश्वास भ्रष्ट करीतात. अर्थात या ठिकाणी आम्हाला हुमनाय व फिलेत हे 2 व्यक्ती आढळत आहेत. परंतु संत पॉल जो प्रभू येशू ख्रिस्ताचा प्रेषित, त्याला सत्याविषयी चुकलेल्या व्यक्तींचं, खरेपणातून पतित झालेल्या व्यक्तींचं चित्र पवित्र आत्मा दाखवत आहे. अर्थात हुमनाय व फिलेत हे दोन्ही भाऊच होते, परंतु यांनी विश्वासाला भ्रष्ट करण्याची कार्य चालू केलेली आहेत आणि हे ख्रिस्त विरोधी आत्म्याद्वारे प्रभावित झालेले हे 2 व्यक्ती आम्हाला आढळत आहेत. अशा प्रकारे संत पौलाला अनेक ख्रिस्त विरोधी आढळले, ज्यांनी अशा प्रकारे ख्रिस्ताचंच नाव घेऊन कार्य करीत होते आणि मंडळी त्यांना ओळखत नव्हती. कुरिया जी एक बहीण आहे, जिला योहानाने पत्र लिहिलेलं आम्हाला आढळत आहे. अर्थात ही कुरिया बहीण जी आहे ही दयाळू हृदयाची स्त्री आहे. या प्रचारकांचे आदरातिथ्यही करीत असे, पाहुणचार करीत असे, राहण्यासाठी खोली त्यांना देत आहे. परंतु या छोट्या पत्राद्वारे योहान या ठिकाणी या बहिणीला एक चेतावणी देत आहे की खोट्या प्रचारकापासून सावध रहा, कारण ते खोटे प्रचारक तिच्या औंदर्याचा फायदा घेत आहेत व तिने त्यांना पारखावे, अन्यथा तिची सेवा व्यर्थ होईल. हे योहान समजून देत आहे, कारण तसे योहानाला पवित्र आत्मा दाखवित होता. म्हणून 2 योहानाचं पत्र 9 ते 11 वचन म्हणते, ख्रिस्ताच्या शिक्षणाला चिकटून न राहता जो पुढे पुढेच जातो त्याला देव प्राप्त झाला नाही. जो शिक्षणाला धरून राहतो त्याला पिता व पुत्र या दोघांची प्राप्ती झाली आहे. हे शिक्षण न देणारा कोणी तुम्हाकडे आला तर त्याला घरात घेऊ नका व त्याचे क्षेमकुशल विचारू नका, कारण जो त्याचे स्वागत करीतो तो त्याच्या दुष्कर्माचा भागीदार होतो. अर्थात बहीण कुरिया ही या ठिकाणी पाहुणचार करीत असे आणि तिला या गोष्टींची माहितीही नव्हती. परंतु वास्तविक हे सर्व प्रचारक आणि उपदेशक जे यायचे ते ख्रिस्त विरोधी आत्म्याने प्रभावित झालेले असत. म्हणून या बहिणीला या ठिकाणी संत योहान हा या ठिकाणी चेतावणी देऊन जागृत करीत आहे. ही चेतावणी अर्थात पुष्कळ ख्रिस्त विरोधी जे आहेत जगात उठलेले यांच्याविषयी 2000 वर्षापूर्वी दिलेली आहे आणि आजही आमच्या युगासाठी ही चेतावणी लागू आहे. आजच्या ख्रिस्ती मंडळाने आणि प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तींनी या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे. योहानाचं पहिलं पत्र याचा 2 अध्याय 23 वचन म्हणते, जो कोणी पुत्राला नाकारतो त्याला पिता लाभला नाही, जो पुत्राला स्वीकारतो त्याला पिता लाभला आहे. 22 वचन म्हणते, जो पित्याला व पुत्राला नाकारतो तोच ख्रिस्त विरोधी आहे. योहान 4:24 मध्ये म्हटलेलं आहे की देव आत्मा आहे. या ठिकाणी आम्ही पाहत आहोत देवाचे जे देवत्व आहे, ज्याला गॉड हेड म्हणतात, बायबल नुसार देव एकच देव आहे. या देवाला ज्या वेळेला पिता आणि पुत्र याला जर कोणी नाकारतोय तर तो ख्रिस्त विरोधी आहे. देवत्वाच्या सत्य तत्वाला जो छेद पाडतो व ते विकृत करीतो हा ख्रिस्त विरोधी आत्मा आहे. योहानाचं पहिलं पत्र याचा 2 अध्याय आणि याचं 22 वचन म्हणते, येशू हा ख्रिस्त आहे. हे जो नाकारतो त्याच्याशिवाय कोण लबाड आहे? जो पित्याला व पुत्राला नाकारतो तोच ख्रिस्त विरोधी आहे. जो कोणी पुत्राला नाकारतो त्याला पिता लाभला नाही, जो पुत्राला स्वीकारतो त्याला पिता लाभला आहे. अर्थात या ठिकाणी एक महत्वाची गोष्ट आम्हाला आढळत आहे. येशू हा ख्रिस्त आहे, हा नाकारणारा आत्माच ख्रिस्त विरोधी आत्मा आहे असे या ठिकाणी आम्हाला आढळते. अर्थात देवाचं हे वचन त्या व्यक्तीला लबाड ठरवत आहे. हे सत्य आम्हाला समजून घेणं फार फार आवश्यक आहे. येशू हा ख्रिस्त म्हणजे मसीहा आहे हे नाकारणारा लबाड आहे. अर्थात या शब्दावरून यहुदी लोकांना देखील ख्रिस्त विरोधी संबोधलं गेलं. आम्हा परराष्ट्रीयांना तारण द्यावं म्हणून देवाने उद्देशपूर्ण रीतीने इस्रायली लोकांना आंधळ केलं होतं. म्हणून आम्ही या ठिकाणी पाहतो की हा दोष आम्ही यहुदी लोकांना देऊच शकत नाही. योहानाचे पहिले पत्र याचा 4 अध्याय 1 ते 6 वचन मी आपल्या पुढे वाचत आहे. प्रियजन हो,
प्रत्येक आत्म्याचा विश्वास धरू नका, तर ते आत्मे देवापासून आहेत किंवा नाहीत याविषयी त्यांची परीक्षा करा, कारण पुष्कळ खोटे संदेश ते जगात उठले आहेत. देवाचा आत्मा तर यावरून ओळखावा, देह धरून आलेल्या येशू ख्रिस्ताला जो जो आत्मा कबूल करतो तो देवापासून आहे. जो जो आत्मा येशूला कबूल करीत नाही तो देवापासून नाही. हाच ख्रिस्त विरोधकाचा आत्मा आहे. तो येणार हे तुम्ही ऐकले आहे आणि तो जगात आताही आहे. मुलांनो, तुम्ही देवाचे आहात आणि त्याच्यावर तुम्ही जय मिळविला आहे, कारण जगात जो आहे त्यापेक्षा तुम्हात जो आहे तो मोठा आहे. ते तर जगाचे आहेत म्हणून त्यांचे बोलणे जगाविषयी असते आणि जग त्यांचे ऐकून घेते. आपण देवाचे आहोत. जो देवाला ओळखतो तो आपले ऐकतो, जो देवाचा नाही तो आपले ऐकत नाही. यावरून सत्याचा आत्मा कोणता व भ्रांतीचा आत्मा कोणता हे आपण ओळखतो. अर्थात देवाने ही सूचना दिलेली आहे की तुम्ही आणि आम्ही परीक्षा करावी, पारख करावी. अर्थात ही मंडळीसाठी एक सूचना आहे, आमच्याच चांगल्यासाठी. परंतु अनेक जण पारखतच नसतात, सर्व गोष्टी स्वीकारत असतात, मानत असतात. जसे तुम्ही आणि आम्ही रोज आरशामध्ये आपल्या स्वतःला पाहतो आणि आपल्या स्वतःची परीक्षा करीत असतो, तसंच देवाचं वचन हा आम्हा मनुष्यांच्या आध्यात्मिक जीवनाचा आरसा आहे. तो आम्हाला आमची खरी परिस्थिती दाखवितो. तसेच प्रत्येक व्यक्तीच्या आत्म्याला आम्ही पारखू शकलो पाहिजे आणि ते पारखणे हे देवाच्या वचनाच्या स्टँडर्ड नुसार आहे. कारण देवाचं वचन हे स्टँडर्ड म्हणजे मानक आहे. त्याद्वारेच आम्ही प्रत्येक आत्म्यांना पारखलं पाहिजे. वचन या ठिकाणी म्हणते, कारण पुष्कळ खोटे संदेश ते जगात उठले आहेत. अर्थात कोणतेही खोटे संदेश ते यांच्यावर टॅग लावलेला नसतो की हे खोटे संदेश ते आहेत. अर्थात हे अद्भुत चिन्हे आणि चमत्कार करणारे असतात आणि यांच्या मागे लोक लागलेले असतात, कारण मनुष्याचा स्वभाव चमत्काराला नमस्कार करण्याचा असतो. या विषयावर आपला एक संदेश आहे, अद्भुत चमत्कार व चिन्हे याविषयीचे सत्य. आपणा सर्वांना विनंती आहे की आपण सर्वजणांनी हा संदेश आवर्जून पाहावा. यामध्ये खोटे संदेश ते कोणकोणते अद्भुत चमत्कार आणि अद्भुते चिन्हे करू शकतात हे या ठिकाणी याचं वर्णन केलेलं आहे. दुसरं वचन म्हणते, देवाचा आत्मा तर यावरून ओळखावा, देह धरून आलेल्या येशू ख्रिस्ताला जो जो आत्मा कबूल करीतो तो देवापासून आहे. अर्थात या ठिकाणी आम्ही पाहत आहोत, देह धारण करून आलेल्या येशूला जो जो आत्मा कबूल करीतो तो देवापासून आहे. अर्थात या जगामध्ये काही स्वतःला ख्रिस्ती समजणारी लोक आहेत, जे कुमारी मरियेद्वारे प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झालेला आहे या गोष्टीवर विश्वास ठेवायला तयार नाहीत. हे ख्रिस्त विरोधी आहेत हे आम्ही ओळखायला हवं. दुसरी गोष्ट, प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये मानव देहामध्ये पापरहित जीवन जगला. असं जीवन या जगात कोणीही मनुष्य जगलेला नाही. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताला पापरहित न समजणे हा त्यांना ख्रिस्त विरोधी असल्याचं दर्शवितो. प्रभू येशू ख्रिस्ताचा मृत्यू आणि त्याचं दफन आणि त्यानंतर होणारं पुनरुत्थान या गोष्टी शुभवर्तमानामध्ये अत्यंत महत्वाच्या आहेत. आम्ही पाहतो की या जगामध्ये असेही काही स्वतःला ख्रिस्ती समजणारी लोक आहेत जे प्रभू येशू ख्रिस्ताच्या मृत्यूवर विश्वास करीत नाहीत. त्यांचं असं म्हणणं आहे की प्रभू येशू ख्रिस्त क्रुसावर बेशुद्ध झाला व त्यानंतर त्याला खाली काढल्यावर तो शुद्धीवर आला होता. म्हणून मुस्लिम धर्म हा प्रभू येशू ख्रिस्ताला एक संदेष्टा म्हणून मानतो आणि त्यांचं म्हणणं असं आहे की येशू ख्रिस्त क्रुसावर मरण पावलाच नाही. जर मरणच पावला नाही तर दफनाचा प्रश्नच काय आणि पुनरुत्थानाचा प्रश्न दूरच राहिला. अर्थात आम्ही या ठिकाणी पाहतो की आज अनेक ख्रिस्ती लोक देखील अशाच प्रकारे आम्हाला आढळत आहेत जे येशूच्या पुनरुत्थानावर विश्वास ठेवायला तयार नाहीत. फिलिपाईन्स देशामध्ये अशा प्रकारची प्रथा आहे. गुड फ्रायडेच्या दिवशी काही लोक आपल्या स्वतःला क्रुसावर खिळतात आणि हातापायाला खिळे ठोकून घेतात. त्यानंतर ते त्या क्रुसावरून उतरून हे दाखवितात की हे खिळे वगैरे लागणं आणि याने कोणी मरण पावत नाही, येशूचा मृत्यूच झाला नाही. अशा प्रकारे आपल्या कृतीवरून येशूचा मृत्यू झालाच नाही किंवा ही गोष्ट अत्यंत हलकी आहे, याने मृत्यू होत नाही, अशा प्रकारचा विश्वास ते पसरवितात. अर्थात जे प्रभू येशूचा मृत्यूच नाकारतात तर त्याचा अर्थ ते पुनरुत्थानावर विश्वासच करीत नाहीत. माझ्या प्रिय भाव बहिणीनो, मागेच एक चित्रपट येऊन गेला, दा विंची कोड. या चित्रपटामध्ये आम्ही पाहिलं की या चित्रपटामध्ये येशूविषयी एक वेगळीच कथा दिली होती. या कथेवरून अनेक ख्रिस्ती लोकांचा विश्वास पारखण्यात आला. अर्थात ज्या काही गोष्टी बनविण्यात आल्या होत्या या सर्व ख्रिस्त विरोधी आत्म्यापासून आहेत. त्यानंतर लूक शुभवर्तमान याच्या 24 अध्यायामध्ये प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थानानंतर गौरवी शरीरात आला होता. अर्थात हा विश्वास करणे अत्यंत आवश्यक आहे की प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर कुजलंच नाही, त्याला कुजण्याचा अनुभवच आला नाही. लूक शुभवर्तमान याचा 24 अध्याय
याच्या 38 वचनामध्ये आम्ही पाहतो, त्याने त्यांना म्हटले, तुम्ही का घाबरला व तुमच्या मनात तर्कवितर्क का उद्भवतात? माझे हात व माझे पाय पहा, मीच तो आहे, मला चाचपून पहा. जसे मला हाडमास असलेले पाहता तसे भूताला नसते. असे बोलून त्याने त्यांना आपले हात पाय दाखविले. अर्थात पुनरुत्थानानंतर देहात आलेला हा ख्रिस्त आहे, यावर आम्हाला विश्वास करणे आहे. ह्याच ख्रिस्त विरोधी आत्म्यानेच येशूला क्रुसावर खिळले. अर्थात हे सर्व खेळणारे व्यक्ती धार्मिक प्रवृत्तीचे लोक होते, ज्यांना प्रभू येशूने म्हटले होते की तुम्ही तुमचा बाप सैतान यापासून झालेले आहात. म्हणूनच आम्ही पाहतो की ख्रिस्त विरोधी आत्मा हा धार्मिक आत्मा आहे. तो एवढा जवळचा भासतो की शक्य असेल तर निवडलेल्याच देखील फसविण्याचा प्रयत्न तो करीतो. काईन आणि हाबेल यांचे उदाहरण ख्रिस्त आणि ख्रिस्त विरोधक यांच्याच चित्राला दर्शविते. काईन देवाला मानणाराच व्यक्ती होता, परंतु त्याने हाबेलाचा खून केला. दोन आत्म्यांचे कार्य जे आज ख्रिस्ती मंडळामध्ये चालू असलेले आम्हाला आढळत आहे, त्या आत्म्याविषयीचं प्रकटीकरण ख्रिस्ताच्या मंडळीला प्राप्त होणं अत्यावश्यक आहे. कारण हे ज्ञान, हे प्रकाशन ज्या वेळेला ख्रिस्ताच्या मंडळीला प्राप्त होईल, तेव्हा सैतान ख्रिस्ताच्या मंडळीपुढे पूर्णतः निष्प्रभ होईल. म्हणूनच हे प्रकाशन, हे प्रकटीकरण आहे, ज्याद्वारे ख्रिस्ताची मंडळी सैतानाच्या अधोलोकाच्या द्वारावर विजय प्राप्त करीते. म्हणूनच तुम्ही आणि आम्ही ख्रिस्ताची मंडळी या नात्याने देवाकडे सतत याविषयी प्रार्थना करायला हवी. पाचवा प्रकार ख्रिस्त विरोधी आत्म्याचा आम्ही पाहत आहोत, आणि तो आहे ख्रिस्त विरोधक. अर्थात आतापर्यंत हा ख्रिस्त विरोधी आत्मा होता, परंतु आता तो एका मानवी शरीरामध्ये देहधारी होतो आणि तो एक पुरुष म्हणून या जगामध्ये येतो. अर्थात हे त्याचं उग्र आणि अंतिम स्वरूप आहे. याविषयीची भविष्यवाणी आम्ही 2 थेसलोनिकरास पत्र याच्या 2 अध्याय 3 ते 4 वचनामध्ये आम्हाला आढळते. कोणत्याही प्रकारे कोणाकडून फसू नका, कारण त्या दिवसाच्या अगोदर विश्वासाचा त्याग होऊन तो अनितिमान पुरुष प्रकट होईल. तो नाशाचा पुत्र, विरोधी व ज्याला देव किंवा भजनीय म्हणून म्हणतात, त्या सर्वांपेक्षा स्वतःला उंच करणारा, म्हणजे मी देव आहे असे स्वतःचे प्रदर्शन करीत देवाच्या मंदिरात बसणारा असा आहे. ख्रिस्त विरोधी आत्मा मनुष्याच्या स्वरूपामध्ये एका पुरुषाच्या स्वरूपात येईल, ही भविष्यवाणी संत पौलाद्वारे करण्यात आलेली आहे 2000 वर्षापूर्वी. ही भविष्यवाणी प्रकटीकरण याचा 13वा अध्याय 1 ते 7 वचनामध्ये आम्हाला आढळत आहे. अर्थात योहानाने जे प्रकटीकरण लिहिलं आणि संत पौल जे थेसलोनिकरास पत्र 2 अध्यायात जे बोलत आहे, हे दोघेही एकाच व्यक्तीविषयी बोलत आहेत, आणि तो आहे ख्रिस्त विरोधक. अर्थात हा जो ख्रिस्त विरोधक आहे, हा स्वतःला एक अभिषिक्त म्हणजे मसीहा म्हणून प्रकट करणार आहे. आता लवकरच भविष्यात हा आत्मा देहधारी होऊन प्रकट होणार आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या मंडळीच्या स्वर्गारोहणानंतर हा देहधारी होणार आहे. हा व्यक्ती स्वतःला देव आणि भजनीय म्हणून लोकांकडून आपल्या स्वतःची भक्ती व उपासना करून घेणार आहे आणि संपूर्ण जग त्याला नमन करणार आहे, अशी भविष्यवाणी प्रकटीकरण 13 अध्याय याच्या 8व्या वचनामध्ये केलेली आहे. ज्या कोणाची नावे जगाच्या स्थापनेपासून वधलेल्या कोकऱ्याजवळील जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली नाहीत, असे पृथ्वीवर राहणारे सर्वजण त्या श्वापदाला नमन करीतील. विश्वासाचा त्याग झाल्याशिवाय हा अनितिमान पुरुष प्रकट होत नाही. आताचा हा काळ ज्यात तुम्ही आणि आम्ही राहत आहोत, हा विश्वासाच्या पतनाचा आहे, आणि हे पतन व्हायलाच हवं. कारण हे जिथपर्यंत होत नाही तिथपर्यंत ख्रिस्त विरोधक हा प्रकट होऊ शकत नाही. हा ख्रिस्त विरोधक पृथ्वीवरील संपूर्ण देशांना आपल्या अधीन करणार आहे, आणि एकच सरकार अशी घोषणा लवकरच होणार आहे. संपूर्ण जगाचं राजकारण, संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था, संपूर्ण जगाचे धर्म, संपूर्ण जगाचा व्यापार वाणिज्य, हे सर्व अंग या ख्रिस्त विरोधकाच्या हातात येणार आहेत. पवित्र शास्त्रात म्हटलेल्या भविष्यवाणीप्रमाणे 42 महिन्याचं म्हणजे 3.5 वर्षाचं त्याचं राज्य आहे. हे प्रकटीकरण 13 अध्याय याच्या 5व्या वचनाप्रमाणे आहे. मी विश्वास करीतो की आज पतनाला सुरुवात झालेली आहे, आणि अनेक शतकांपासून मंडळ्या आणि मंडळ्यांतील पुढारी हे सर्व दुष्टाईकडे वळत चाललेले आहेत. खरा जो ख्रिस्ती विश्वास तो नाकारण्यात येत आहे, म्हणून सत्याला लांब लोटलं जात आहे. म्हणून आम्हाला दिसत आहे की पतन झालेलंच आहे. प्रकटीकरण 6 अध्याय यामध्ये पहिले 4 शिक्के आम्ही पाहत आहोत. हे 4ही शिक्के 7 मंडळी युगासाठी म्हणजे गेल्या 2000 वर्षाच्या काळाला दर्शवित आहेत. यामध्ये काय घडलं, यामध्ये ख्रिस्त विरोधी आत्म्याने मंडळीमध्ये कशा प्रकारे प्रवेश केला, या चित्राचं संपूर्णतः वर्णन करण्यात आलेलं आहे. अर्थात 4 घोडेस्वार आम्हाला त्या ठिकाणी आढळत आहेत. हे ख्रिस्त विरोधी आत्म्यांना दर्शवित आहेत. हे वेगवेगळ्या पायऱ्यांत, वेगवेगळ्या टप्प्यामध्ये कार्यरत होते.
सुरुवातीला आम्ही पाहत आहोत, हा पांढरा घोडा आम्हाला आढळला ज्याला मुकुट नव्हता, परंतु त्यानंतर त्याला मुकुट दिला गेला. अर्थात सत्य विकृत करणारा हा आत्मा आहे. यानेच देवाच्या वचनात भेसळ घालून पूर्णतः बिघडून टाकलं. खऱ्या मंडळीमध्ये खोट्या मंडळीची स्थापना हा ख्रिस्त विरोधी आत्मा कायम करत आलेला आहे. ही सैतानाची चाल आहे. आज ज्या धार्मिक संघटना आम्हाला दिसत आहेत, ख्रिस्त विरोधी आत्म्याच्या प्रभावानेच त्यांची उत्पत्ती झालेली आहे. मनुष्याच्या जीवनामध्ये पवित्र आत्म्याच्या संजीवनाचं कार्य मनुष्याला ख्रिस्त विरोधी आत्म्यापासून आणि आत्म्याच्या हर एक प्रभावापासून आम्हाला मुक्त करीत असतो. परंतु हा ख्रिस्त विरोधी आत्मा मनुष्याच्या जीवनातील संजीवनाचं कार्य कधी मावळते याची वाट पाहत असतो. मग हा ख्रिस्त विरोधक आत शिरतो व संप्रदाय तयार करीतो. मनुष्यांना संप्रदाय बनवितो. लोक रूढी, परंपरा आणि चालीरीती यामध्ये बांधले जातात. तो ख्रिस्त विरोधी आत्मा त्यांना या गोष्टी पटवून देतो की हेच खरं आहे आणि म्हणून सत्य विरहित राहतात. हाच ख्रिस्त विरोधी आत्मा शेवटी त्यांना श्वापदाची खून घेण्यासाठी प्रवृत्त करीतो. आजच्या जगात आम्हाला काय आढळत आहे? आज मंडळ्या कुठे चाललेल्या आम्हाला दिसत आहेत? वर्ल्ड काउन्सिल ऑफ चर्चेस, फेडरेशन ऑफ चर्चेस, एका युतीखाली सर्व मंडळ्यांनी यावे म्हणून सर्वांना मोठं आव्हान येत आहे. अर्थात हे आव्हान कोणाकडून येत आहे? कोणत्या आत्म्याकडून प्रेरित येत आहे? यावर कधी कोणी विचार केला आहे काय? ही युती म्हणजे सत्याशी तडजोड आहे. आज आम्ही पाहत आहोत की वर्ल्ड काउन्सिल चर्च यांचं नेतृत्व कोण करत आहे? ख्रिस्त विरोधी आत्माच. हा ख्रिस्त विरोधी आत्माच मनुष्यांना या ठिकाणी सर्व मंडळांच्या युतीमध्ये घेऊन जाणार आहे. आज संप्रदायांतील लोकांना हे ठाऊक नाही की त्यांना श्वापदाची खून जबरीने लावण्यात येणार आहे. अर्थात मदर चर्च म्हणजे माता मंडळी, जी कलावंती म्हणून प्रकटीकरण 17 अध्यायामध्ये दाखवलेली आहे आणि तिच्या बरोबर तिच्या मुलीही आहेत. हे सर्व ख्रिस्त विरोधी तत्वांना स्वीकारणार आहेत आणि ख्रिस्त विरोधकाच्या पायी पडणार आहेत. संपूर्ण जग त्याच्या पायी पडणार आहे. हे संपूर्ण जग ख्रिस्त विरोधकाला केवळ सत्ताधीश म्हणून स्वीकारणार नाही, परंतु त्याची उपासना आणि भक्ती देखील करणार आहेत. प्रिय भावांनो, बहिणींनो, ही शेवटची घटका आहे आणि आम्ही एकदम शेवटच्या टप्प्यात पोहोचलो आहोत. अख्खं जग त्या श्वापदाला नमन करणार आहे. फक्त देवाचे जे निवडलेले लोक आहेत तेच केवळ त्यांना नमन करणार नाही, ज्यांची नावे कोकऱ्याच्या जीवनी पुस्तकात जगाच्या स्थापनेपूर्वी लिहिलेली आहेत. बाकी संपूर्ण जग फसविलं जाईल. ही भविष्यवाणी या बायबलमध्ये देण्यात आलेली आहे. जग हे महासंकटाच्या काळाच्या नजदीक येऊन पोहोचलेलं आहे याची जाणीव आज जगाला नाहीये. पुढचा काळ हा फार महासंकटाचा असणार आहे, क्लेशदायक असणार आहे. त्यासाठी आज ख्रिस्त सर्वांना बोलावत आहे, कारण ख्रिस्ताला आपल्या लोकांना या महासंकटात ठेवायचं नाहीये. त्याने वचन दिलेलं आहे की मी येईन आणि तुम्हाला घेऊन जाईन. जेथे मी आहे तेथे तुम्ही असावे. काय आज तुम्ही त्याची वाणी ऐकाल? ख्रिस्त तुमच्यावर दया करील. तो वाट पाहत आहे. या, तो दया आणि कृपा देईल. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हा सर्वांसंगती कायम राहो. आमेन. हा संदेश आपण सर्वजणांनी ध्यानपूर्वक आणि शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपण सर्वांचा मी हृदयपूर्वक आभारी आहे. प्रभू येशू ख्रिस्त तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो आणि देवाच्या नावाचा धन्यवाद या संदेशाद्वारे होवो. तुम्ही हा संदेश ऐकल्यानंतर तुम्हाला नक्की काय कळले तुम्ही कमेंट बॉक्समध्ये याविषयी कळवावे. धन्यवाद.